उद्धव ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार फुटले. फुटीर बंडखोर खासदारांकडून वेगळा गट स्थापन. शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार. ठाकरेंच्या खासदारांना 15 कोटींचा ऍडव्हान्स जायचं असेल त्यांनी राजीनामा द्यावा. कुणाला हे सोडणार नाही. बंडखोर खासदारांना संजय राऊतांचा इशारा. ठाकरेंच्या शिवसेनेतल्या फुटीनंतर खासदार राजाभाऊ वाजेंच्या डोळ्यात अश्रू. मी कायम उद्धव ठाकरेंसोबत. पक्ष सोडायचा त्या दिवशी राजकारणात राहणार नाही. वाजेंची ठाम भूमिका. पवनराजे हत्याकांडाचा काल 20 वर्षांनी निकाल येणार होता. निकाल बाजूला हवा असेल तर आमच्यासोबत या. ओमराजेंवरती दबाव. संजय राऊतांचा दावा. खासदार ओमराजे निंबाळकर एका खासगी गाडीतनं पुणे विमानतळामधनं बाहेर. दिल्लीतनं आल्यानंतर 3 तासांपासून ओमराजे निंबाळकर व्हीआयपी लाऊंजवर बसून होते. बंडखोर खासदारांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्लॅन. संसदीय दलाची उद्या तातडीची बैठक. उपस्थित राहण्यासाठी सर्व खासदारांना व्हीप. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई होणार. मी उद्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत जाणार. मी कोणासोबत हे उद्याच कळेल. जे ठाकरेंसोबत आहेत ते दिल्लीमध्ये दिसतील. संजय दिना पाटलांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया. आम्ही अजून कुणाकडेही गेलेलो नाही. ऑपरेशन टायगर वगैरे काहीही नाही. यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख यांची प्रतिक्रिया. हा सर्व प्रकार पैशांचा. फाटाफूट करून तुम्ही बळ वाढवू शकत नाही. माझ्या मराठवाड्यातले 3ही नेते पक्ष सोडून गेल्याचं मला दुःख. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंकडून नाराजी व्यक्त. ऑपरेशन टायगर यशस्वी होण्याच्या मार्गावर. पक्ष फुटणं, खासदार फुटणे याला पक्ष नेतृत्वाची अकार्यक्षमता जबाबदार. आमदार संजय गायकवाड यांची उद्धव ठाकरेंवर टीका.